यस पाहू शकाल मॅचला होते सुरुवात. एका बाजूला पाहारमध्ये नक्कीच कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी आणि त्यांना फाईट देताना पाहारमध्ये आहे. अर्थातच जयनमन पायरवाडी. यस गोलंदाज सज्ज पाटील अजय पिचड. पहिल्याच बॉल फुल टॉस बॉल मध्ये फुल टॉल वसूल केला गेलाय. बॉल निघून चालला आहे. वन बाउन्स बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच विकी शेवाळ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी सरपंच चषक 2025 पिकअप स्ट्रोक पिक केलाय, डिलिव्हर केलाय. बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. लाईट पोलला जेव्हा बॉल धडकला तेव्हा मी एका क्षणाला विचारात पडलो होतो की आता काय करायचं, बट बॉल डायरेक्टली बाउंड्री लाईनचा बाहेर पडला. षटकार आहे. धाव पडक आता 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. जी लढत आपण सध्या सगळीला पाहत आहोत, उंबरमाळी आणि त्यांचा अगेन्स्ट पायरवाडी ही लढत. नेक्स्ट बॉल फुल अँड फ्लिक केला. रिसच्या सायाने वळवला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर धावतायत पण बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. काय लाजवाब सुरुवात. कारण अगदी जर आपण पाहिलं फर्स्ट बॉल चौकार, दुसरा षटकार, तिसरा चौकार. एक्सप्लोजिव्ह स्टार्ट बाय बॅटर अजय. मंचावरती सध्या सगळीला रोहन शेळके देखील स्पर्धेचा आनंद घेतात. घोटेकर बी टीमच्या यशामागे नेतृत्व आपण ज्यांचं पाहिलं आणि आता खऱ्या अर्थानं बिझी शेड्यूल मधनं त्यांनी वेळ काढायला आता सुरुवातच केलेली आहे. आणि यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक, कारण पूर्णपणे ना नजर हटून गेली होती असंच वाटलं बॅटर्सची. कारण एकंदरीत हेड पोझिशन देखील स्टील दिसलं नाही आणि त्याचप्रमाणे जर आपण बॅट स्विंग पाहिली तर ती देखील थोडी ऑकवर्ड वाटली. येतोय डॉट. कारण बघा ॲज अ बॅटर मोठे फटके खेळत असताना पोझिशन होल्ड करणं आणि स्पेशल हेड पोझिशन, यावेळेस देखील बॅट चालवली जरूर बट दिशा खराब. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि पॉवर प्लेचं षटक आहे. आणि पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला आतापर्यंत पॉवरफुल बॅटिंग बिकॉज 15 विदाउट लॉस. एवढा स्कोर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बाउन्स वरती अगदी येऊन टोच वरती येऊन स्ट्रोक खेळले होते बट तरी सुद्धा गॅप भेटता आलं नाही. डॉट बॉल प्रमाणे ते येतो. आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू शिल्लक येता एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू फक्त या ओव्हरमध्ये बाकी. धावफलक 15. पॉवर प्ले पगले 3 चेंडू 3 बाउंड्रीज बट त्यात नंतर वाईड, त्यात नंतर 2 डॉट इथे आलेत. नेक्स्ट बॉल लीडिंग एज. बॉल हवेमध्ये बट त्या क्षेत्रामध्ये कोणताही फिल्डर डीप मध्ये नाहीये. स्क्वेअर लेगचे फिल्डर जे इनफिल्ड मध्ये होते ते अगदी पोहोचले तिथपर्यंत बट बॉल जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत कंप्लीट केला जातील या चेंडूवरती. रन्स 2 आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 17 आणि कोणत्या प्रकारे विकेट इथे गमावली नाही टीम उंबरमाळी टीमने. आणि रिमेनिंग येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जी स्पर्धा तुम्ही पाहता शहापूर विभागामधली एक नामवंत स्पर्धा तुम्ही अनुभवतात. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक व तसेच सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आणि तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स घोटेकर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं तुम्ही पाहताय आदिवासी सरपंच चषक 2025. आणि फार मोठी स्पर्धा यासाठी म्हणतो कारण शहापूर तालुक्यामधल्या आदिवासी समाजामधले आपले 60 संघ, त्यानंतर त्या बाहेरील ही 40 संघ, असं टोटल 100 संघांचा समावेश असणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. हाफ ट्रॅकर पूल केलाय. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर. यस गोल. सिक्सर.
तन्मयचा बाटमधनं हा षटकार दरम्यान ते येतोय. चांगलाच फटका होता आणि एकंदरीत या आधीही मी उल्लेख भरपूर केला, आताही करतो की दोन चांगले बॅटर समोर आहेत आणि तुम्ही त्यांचा अगेन्स्ट बॅक ऑफ लेन डिलिव्हरी इतक्या कमी गतीने टाकाल तर मोठे फटके येणारच आहेत. ॲज अ बॉलर बघा, गती कमी असली हरकत नाही आहे, बट लाईन आणि लेंथ मॅटर जास्त करते. समटाइम्स स्पेस डझंट मॅटर, तुमची लाईन आणि लेंथ जास्त मॅटर करते. स्विच हिट खेळायचा होता, बॅटाने बॉलचं कॉन्टॅक्ट इथे आलं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. कारण पागले गेले जर तुम्ही लाईन आणि लेंथ योग्यरित्या बॉल टाकतात तर मी एकंदरीत म्हणेन की तिथनं देखील बॅटरला मोठे फटके खेळणं इतकंही सोपं नसणार आहे. नेक्स्ट बॉल आता बॅक ऑफ लेंथ हॅमट केलाय, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, बॉल जाईल थेट कैलासवासी विठ्ठल बुधाजी धुमाळ स्टँड मध्ये बॉल गेलाय. षटकार. षटकार येतो. धावफलक 29. बॅटचा टोला लागल्या, बॉलवर येतात कॉटन बॉल च्या स्वरूपामध्ये सफलता इथे मिळेल. आताही जर आपण पाहिलं तर बॉल हा जर आपण होनेस्टली पाहिलं तर हा बॉलही तितका चांगला नव्हता, बट तरी सुद्धा इथे सफलता मिळाली. लक फॅक्टर थोडा बॉलरच्या बाजूने सफलता मिळेल आणि ही विकेट महत्वाची होती, कारण विकेट इथे मिळाली म्हणजे कमबॅक करण्याची आता संधी इथे निर्माण झाली. अवघ्या 29 धाव्यांवरती धक्का लागला पाकला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 तुषार दरम्यान बॅटिंग करण्याकरिता येतात. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर दोन चांगले फटकेही आले आणि त्यासोबत एक विकेटही आली, बट जो उल्लेख मी केला की तरी सुद्धा लाईन आणि लेंथ या गोष्टींकडे फोकस करणं हे महत्त्वाचं राहील. कारण बॅक ऑफ लेंथ ऑप्शन चांगला आहे, बट गती हवी आहे आणि पुल केला फिल्डर आहेत आणि वन हँडेड लाजवाब कॅच कंप्लीट. सफलता मिळेल. बॅटर बाद झालेत आणि जे फिल्डर दरम्यान या रिजन मध्ये फिल्डिंग करतात तेजसने पकडली कॅच. धक्का, आणखीन एक धक्का लागला, हा दुसरा. हॅलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. जिल्हा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे पत्रकार नक्कीद रवींद्रजी धारवणे साहेबांचे शुभागमन झालंय. त्याच्या समयेत नक्कीद आदिवासी युवा ठाणे जिल्हा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष वनश्री पर्यावरण संस्था पत्रकार यशवंतजी वाघ साहेबांचं सुद्धा नक्की शुभागमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रवींद्र धारणवे साहेब म्हटलं की नक्की जिल्हा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना, शेतकरी संघटनेतील नक्की मोठं नाव नक्की धारणवे साहेबांचे शुभागमन झालंय. त्याच्या समवेत आदिवासी युवा ठाणे जिल्हा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे नक्कीद पाहायला मिळतात. त्याचबरोबर तालुका अध्यक्ष वनश्री पर्यावरण संस्था शहापूर यशवंतजी वाघ साहेबांचे शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. भरपूर सारा आमचा प्रमुख अतिथींचं शुभागमन झालं. आपलं सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आमच्या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. खेचून मारला, गॅप मध्ये आहे, लॉंग ऑन काऊ कॉर्नर धावतायत, बट बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. खेळ दरम्यान इथे समाप्त झाला. 2 ओव्हरचा 2 ओव्हरचा खरेच धावफलक आहे 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. रिमेनिंग येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी.
बघा पहिली 2 षटकं ज्याप्रमाणे राखली, सातत्याने आम्हीही उल्लेख करत राहिलो बॅक ऑफ लेंथ. पण ते काय असतं, की मैदानाच्या बाहेर आपण काहीही बोललो तरी सुद्धा प्लेअरला जे मैदानाच्या आतमध्ये करायचं होतं ते तो करणारच आहे. 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. आवर्जून मी विशेष आभार व्यक्त करेन, कारण या स्पर्धेकरिता ज्यांचं आम्हाला बहुमूल्य योगदान लाभलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या आकर्षक बॅग्स आपण पाहतात त्या आम्हाला सन्माननीय युवा उद्योजक अक्षयजी भोईर साहेबांचं मी विशेष आभार व्यक्त करेन. प्लेअर ऑफ द मॅचसाठी बॅग दादांनी पुरस्कृत केल्या. त्यानंतर श्रीगणेश स्वीटच्या वतीने स्वीट बॉक्स आम्हाला स्पॉन्सर्ड झाला, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर बाळूबाबा डिंगोरे यांच्या माध्यमातून प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी कलिंगड, त्यांचे देखील विशेष आभार. त्याचप्रमाणे स्वतः गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीनं मेडल आणि ट्रॉफी देखील आहे. तसेच या स्पर्धेमध्ये ज्या संपूर्ण आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतात, विद्यमान सरपंच धामणी अशोकजी वीर साहेबांचे देखील विशेष आभार व्यक्त करतो. थर्ड ओव्हर, पहिला बॉल हवेमध्ये लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. आणि तेजस दरम्यान होते, त्यानेच ही कॅच पकडली. याआधी तेजसने एक अप्रतिम कॅच पकडली आणि त्यात नंतर ज्याप्रमाणे त्याने आधी कॅच पकडली ही तर त्यासाठी फार सोपी कॅच होती. सफलता मिळेल आणि बॅटर आता बाद झाले अजय, आणि अजयने बाद होण्याआधी इंडिव्हिज्युअली बनवला 16 धावा. यात नंतर होणारा जो सामना आहे तशी देखील माहिती पोहोचवा. न्यू बॅटर सागर इन ॲट नंबर 5. त्याच्यासाठी देखील हाफ ट्रॅकर होता, बट तरी सुद्धा प्रॉपरली स्ट्रोक तो एक्झिक्यूट करू शकला नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, बट जी गती कमी होती ना त्याचा ॲडव्हान्टेज इथे बॉलरला मिळाला. यात नंतर होणारा सामना आणि हा बॉल देखील ना हे देखील निमंत्रण होते, बट बॅटरला ते स्वीकारता नाही आलं. डॉट बॉल तर म्हणे ते येतो. आता देखील पुल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर निराश दिसतात, कारण बघा संदीप चा बॅटमध्ये एक चौकारी आला, बट गेले 3 चेंडू होनेस्टली ज्याप्रमाणे होते त्यावरती मोठे फटके यायला हवे होते, बट ते आले नाही आहेत. कारण बघा एखादा चांगला बॉल जर टाकला गेला तर आपण समजूही शकतो, बट फॅनवरती फुल टॉस होता. आता देखील मिस्की स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये. आता फिल्डर धावतायत आणि अखेरीस बॉल निघून गेला लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. कारण बघा जे 3 डॉट आलेले आहेत ना त्या तिन्ही डॉट बॉल जर आपण रिप्लेमध्ये पाकले ना तर एक गोष्ट निदर्शनामध्ये येईल की मोठे फटके येऊ शकले असते, बट बॅटर कुठे ना कुठे कमी पडलेत. चौकार आला 4 धाव्यांचा मदतीने. आता 37-37 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल आता लॉफ्ट केला. वा, लाजवाब फटका. जे 3 निर्धाव आले त्याचा जणू काही राग इथे काढला की काय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार.
षटकार येतो धावफलक आता 43 ऑन द बोर्ड. तीन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरीस 43 आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी आणि अंतिम षटक बॉलर मोहन दरम्यान या अंतिम षटकामध्ये. बट मागील ओव्हरमध्ये जे अंतिम 2 चेंडूवरती 2 चांगले फटके आपण पाहिले. एकंदरीत जे 3 बॉल मिस केले ना त्यातनं काहीतरी शिकले आणि त्यानंतर हे 3 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. आणि ही गोष्ट नेहमीच महत्त्वाची राहते कारण प्रत्येकी मॅचमध्ये आपल्याला ही गोष्ट शिकायला आवर्जून मिळते की मिस्टेक झाली हरकत नाही, इम्प्रूव्हमेंट आणणं महत्त्वाचं. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर खेचून मारला बट लॉंग ऑन येत आहेत आणि कॅचही पकडली जाईल. सफलता इथे मिळेल आणि धक्का इथे लागला आणि बॅटर दरम्यान बाद झाले. संदीप आणि धक्का लागला, हा चौथा. आणि जर पाहिले गेले तर माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे की जे 40 संघ खेळणार आहेत जे बाहेरील आहेत त्यामध्ये धानीव टीम देखील आय थिंक खेळणार आहे. विश्वनाथ जाधव देखील आपल्याला खेळताना दिसणार आहेत. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट ISPL फर्स्ट सीझन फाल्कन रायझर्स हैदराबादमध्ये ते खेळले. फर्स्ट एडिशन ते चेन्नई सिंगमच्या टीममध्ये खेळलं. सेकंड सीझनमध्ये काहीतरी कमतरता राखल्या कारण मोस्ट ऑफ नावं आपल्याला सेकंड सीझनमध्ये पाहायला मिळालं नाही. फुल टॉस होता, मिस्टामिंग बॉल हवेमध्ये. आता स्वतः बॉलर उपस्थित आहेत आणि कॅच ड्रॉप झाली. आणि त्यानंतर मला आठवतं सुप्रीमो ट्रॉफी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट रेड कलर मारुती सुझुकी एस्प्रेसो त्याला मिळली होती त्या स्पर्धेमध्ये. आणि सातत्याने चांगलाच खेळ राखला विश्वनाथ जाधवचा कारण तोही आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यानंतर आमचा भिवंडी परिसरामधनं करण कदम देखील दिसणार आहे. त्याचप्रमाणे मनोज घाटाल येवई ती टीम देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस लॉफ्टेड फटका फिल्डर येतात लाजवाब कॅच. चांगली रनिंग कॅच इथे कंप्लीट केली फिल्डरने आणि सफलता इथे मिळेल. आणि बॅटर दरम्यान बाद झालेत, सागर बाद झाले आणि धक्के आतापर्यंत लागलेत 5 आणि धावफलक जर आपण पाहिलं या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत आली, ही महत्त्वाची गोष्ट. 2 धक्के या ओव्हरमध्ये लागले आणि त्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. चला न्यू बॅटर, चला न्यू बॅट्समन लवकर पाठवा. संतोष दरम्यान येतात क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्याकरिता. आणि चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडू बाकी आहेत. यानंतर जी लढत आपण पाहणार आहोत टीम सावरोळी आणि भोजपाडा ही लढत आहे. चला 2 टीमचे कॅप्टन मग क्विकली टॉससाठी यायचं. सावरोळी बी आणि त्यांचा अगेन्स्ट भोजपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगली लढत यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण सध्या सगळीला या लढतीमध्ये कोण बाजी मारेल हा देखील प्रश्न उभा आहे कारण 44 ऑन द बोर्ड जी लढत आपण पाहतात टीम उमरमाली आणि त्यांचा अगेन्स्ट पायरवाडी ही बॅटल. क्रॉस लाईन खेळायचा होता, गती कमी केली. अंपायर देखील तेच विचारतात की वाईट कशा प्रकारे देणार आणि रनआउटची देखील शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर संतोष ला आता वापस जावं लागेल.
वाईट मागत होते बट बॉल फार आतनं गेला होता. ते संभाष देखील सांगत होते. स्कोर कार्ड 44, 44 धावा धाव फलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या पगला 17 मधला. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तो देखील बॉडीवरती आदळलाय आणि रनआउटची शक्यता होईल का? बॅटर अजून देखील विचार करतात धावायचं की नाही धावायचं आणि शेवटच्या सणाला प्रयत्न केला आणि रनआउटचा स्वरूपामध्ये धक्का आता लागलाय. 7 धक्के लागले आणि अशा प्रकारे पगले सत्र समाप्त. पगल्या सत्रामध्ये एकूण 44 आणि 45चं टार्गेट इथे सेट केला. लास्ट ओव्हरमध्ये काय घडलं? 2 सफलता बॉलरला मिळाला, 2 बॅटर रन आउट झाले, 4 विकेट लास्ट ओव्हरमध्ये आणि फक्त एकच धाव. आणि यात नंतर आपण करणार आहोत टॉस. चला दोन टीमचे कॅप्टन टीम सावरोळी आणि त्यांचा अगेन्स्ट भोजपाडा ही बॅटल आणि टॉस बॉक्समध्ये जोडले जातील विकीजी शेवाळे. धन्यवाद. येस थँक्यू. चला नक्की टॉससाठी मी विनंती करतोय यशवंतजी वाघ साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस केला जातोय नक्कीच यशवंतजी वाघ सर, आदिवासी युवा ठाणे जिल्हा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे पाहुशा तालुका अध्यक्ष वनश्री पर्यावरण संस्था पत्रकार, त्याचबरोबर नक्कीच पाहुशा ग्रामपंचायत लेनाड या ग्रामपंचायत नक्कीच विद्यमान सदस्य त्यांच्या माध्यमातून यशवंतजी वाघ साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला भोसपाडा आणि त्यांना फाईट देते सावरोळी बी. कॉल करतील सावरोळी टीमचे कॅप्टन चापीच कॉल. येस काटा. भोसपाडा संघ टॉस जिंकलाय. फिल्डिंग. येस फिल्डिंग करता निर्णय घेतलाय. समोरचा संघ नक्कीच पाहुशाल एक सावरोळी आहे. सावरोळी संघ मधलं की नक्की शहापूर तालुक्यातील एक या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे तो संघ. समोरच्या संघाला कितपर्यंत रोखाल? 40. येस थँक्यू कॅप्टन. टॉस जिंकला सर. दीपक तेलम आपण काय घेतलंस तर बॅटिंगच घेणार होतो. बॅटिंगच घेणार मनासारखं झालाय. पाहुशाल सचिन पोकळा त्याचबरोबर नक्कीच अमोल ही जोडी असेल. बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला टार्गेट 45+ मारण्याचा प्रयत्न करू. एस 45 नक्कीच पाहुशाल. या स्पर्धेसाठी सिरीज आहे. दीपक तेलमा दाखल झाली आहे. चांगली स्पर्धा आहे. नक्की नामवंत स्पर्धा चालवणारी आहे, परंतु चांगला खेळ करावा लागेल. त्यासाठी काही सांगाल सिरीजसाठी का शहापूर तालुक्यात प्रथमच असं होतंय? प्रथमच गणेश कांबळे सरांनी मॅन ऑफ द सिरीजला बाईक ठेवले, त्याचे त्यांचे आभार मानतो, कारण की अजूनपर्यंत कोणी ठेवलेलं नाही. थँक्यू सो मच. जाऊया नक्की तिथे थोडंसं नक्की जाऊया व्यासपीठावरती. जाऊया नक्कीच मंचावरती उपस्थित मान्यवर मी विनंती करतोय राजेशजी कांबळे साहेबांच्या हस्ते की नक्कीच रवींद्रजी धारवणे या साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. यस नक्कीच राजेशजी कांबळे साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. जिल्हाध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य पत्रकार रवींद्र धारवणे साहेबांचा मान यथोचित सन्मान केला जातोय. आले अतिथी देवभव आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे. ते मात्र नक्की पाहू शकाल. अतिथी देवभव एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोडशी आठवण करून देणारे सन्मान चिन्ह गणेशजी कांबडी हे मुख्य आयोजक आहेत. त्याचबरोबर ऑफिशियल्स रामजी डिंगोरे असतील आणि संपूर्ण आई गौतमी स्पोर्ट्स गोठेकर यास विनंती करतो नक्कीच यशवंतजी वाघ सर यांचा सुद्धा नक्कीच यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. अध्यक्ष वनश्री पर्यावरण संस्था पत्रकार त्याचबरोबर ग्रामपंचायत लेनाड याचे नक्कीच विद्यमान सदस्य येस थँक्यू. मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत.
स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तेजस आहेत आणि त्यांचा समवेत मोहन ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. फर्स्ट बॉल मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. आता फिल्डर जर आपण पाहिले तर डीप मिड विकेट पर्यंत पोहोचतात. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. नेक्स्ट बॉल स्विच हिट. चांगला फटका. प्रॉपर इम्प्रोवाइज केलं आणि बॉल थेट जाऊन आमचा मान्यवरांचा फ्लेक्सला धडकला. षटकार. डीजे मास्टर आपण कुठे आहात? लवकर संपर्क साधा. षटकाराच्या साह्याने धावफलक 8 धावा धावफलकावरती आणि टार्गेट जर आपण पाहिला तर जो सेट केला गेला 45 करायचं. सुरुवात चांगलीच आहे एकंदरीत कारण एक षटकार देखील आला आणि वन्स अगेन ऑन साइडला स्ट्रोक. पिकअप स्ट्रोक. पिक केला आणि डिलिव्हर केला बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. सिक्सर. आणि एकंदरीत थोडी परत फेड चालू आहे असं मी म्हणेन कारण जेव्हा पहिलं सत्र सुरू होतं तेव्हा तेजस बॉलिंग करत होता आणि अजयने 14 बनवला होता पहिल्या 3 चेंडूवरती आणि आता तेजस बॅटिंग करतोय आणि अजयचा अगेन्स्ट 3 मध्ये 14 नव्हे तर 4 मध्ये 20. बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडका. सलगचा 3रा षटकार. विकी जी ते आपलं काम नाही आहे. आपलं काम आपणच करावं. सलगचे 3 आलेत. एकंदरीत जी चर्चा आपण दिनेशजी करत होतो की पहिल्या सत्रामध्ये 3 मध्ये 14 बनवला होता आणि त्यात नंतर आता तेजस इथे थांबत नाहीये. अपील सुरू आहे. आउट शॉट बट अंपायर सहमत नाहीयेत. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. धावफलक 20 बट 45 चेस करत असताना या पहिल्या षटकाने टीम पायरवाडी टीमला अगदी फार पुढे उभं केलं या मॅच मध्ये. येतो डॉट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 20 धावा बनवण्यात आला आणि त्या 3 ओव्हरमध्ये करायच्या 25. भरपूर सारे मान्यवर देखील सध्या घडीला मंचावरती आहे. तसेच tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून देखील यूट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद भरपूर सारे प्रेक्षक घेतात. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतात ही बाईक आणि कोण ठरेल या बाईकचा मानकरी या प्रश्नाचं उत्तर ठीक 24 मार्चला आपल्याला मिळेल कारण 100 संघांचा समावेश असणारी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहत आहात. आदिवासी क्रिकेट शहापूर तालुक्यामध्ये फर्स्ट टाइम प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण बाईक पाहत आहोत आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात आहे तर विद्यमान सरपंच गोटेकर गाव तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबळे साहेबांचा हा मेगा इव्हेंट तुम्ही पाहताय. साहेबांच्या वतीने आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहिली आणि मी म्हणेन की फक्त शहापूर तालुक्याला एकत्रित करणारी नव्हे तर मी म्हणेन 2 ते 3 जिल्ह्यांना एकत्रित करणारी स्पर्धा आहे. ग्लास बॉल पेस आणि बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात बघा
ठाणे, रायगड, पालघर त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नाशिक या परिसरामधनं संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. एक गाव एक अशा टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. टोटल 100 संघ बोट फिरवली होती, बट जर आपण पाहिलं गती कमी केली होती आणि हीच तर ओळख आहे बॉलर सागरची. कारण आपण पाहिलं या आधी जेव्हा सागर बॉलिंग करण्याकरिता आला होता त्याला पिक करणं सोपं जात नव्हतं बॅटर्सला आणि तेच राखले आतापर्यंत. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. पण माझ्या माइंडमध्ये हा प्रश्न येतो की बॅटर तेजस चांगली बॅटिंग करतात, स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्त्वाचं होतं. मिस्की स्ट्रोक कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, 2 डॉट आणि त्यानंतर विकेट. धक्का लागला पगला अवघ्या 20 धाव्यांवरती टीम पारवाडीला. इन ॲट नंबर 3 बॅटर जीतू क्रमांक 3 वरती. पगलाच बॉल मिस टायमिंग, फिल्डर येत आहेत लॉंग ऑफ. प्रयत्न चांगले होते बट कॅच झाली ड्रॉप आणि त्यानंतर अखेरीचा बॉल फील्ड झाला, थ्रोही येतोय आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 3 धावा. खंडू भांगरे दरम्यान लॉंग ऑफ वरनं आले होते बट कॅच पकडता आली नाहीये. 3 धावा आल्या. स्विच हिट खेळायचा होता बट जर आपण पाहिलं तर बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. तेजस एकंदरीत एका प्रयत्न करतोय आणि तेजसनेच मी म्हणेन तेजसची जी इनिंग आतापर्यंत आलेली आहे त्या जोरावरतीच तर या मॅचमध्ये लढतच सुरू आहे टीम पायरवाडीची. अदरवाईज या मॅचमध्ये ज्याप्रमाणे बॉलिंग आतापर्यंत उंबरमाली टीमचे राखले थोडं अवघडच होतं. शफल होऊन खेळायचं होतं, इम्प्रोवाइज करायचं होतं. फायनलिंगला फिल्डर डाऊन दी बॉल, इम्पॉर्टंट विकेट. कारण जर बॅटरला बाद करणं इथे महत्वाचं होतं. कारण मी जो उल्लेख केला की या लढतीमध्ये लढाई एकच बॅटर लढतोय तो म्हणजे तेजस आणि तेजसला आता डगआउटची दिशा दाखवली सागरने. फार मोठा धक्का लागला टीम पायरवाडीला. नेक्स्ट बॅटर रवी देखील आला. येत्या क्षणी हॅमर केलं डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. आणखीन एक सफलता दरम्यान इथे मिळेल आणि बघा बॅक टू बॅक धक्के लागतात. कारण एकंदरीत मागील षटकामध्ये विकेटची सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहिलं मागील ओव्हर मधला जो अंतिम चेंडू होता तिथे देखील विकेट आणि तन्मयला देखील अगदी पकलाच बॉलवरती सफलता. बॅटर जीतू बाद झाले, धक्का लागला हा 3रा टीम पारवाडीला. न्यू बॅटर प्रताप येतात क्रमांक 5 वरती. बट विकेट्स जे चाललेले आहेत ना ते टोचतात. आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुन्हा येतात. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत सिंगल. बट जर आपण पाहिलं ना मागील षटक आणि त्यानंतर हे षटक, पहिल्या षटकामध्ये 20 आल्या आणि त्यानंतर गेल्या षटकामध्ये 3. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 1 आणि हे त्या 4 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे.
यावेळेस देखील हॅमर केलं, कव्हरला क्लिअर केलं, बट डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्टर आता येत आहेत. बॉल फील्ड होतो, थ्रो येतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील 2 धावा. आणि समीकरण जे बाकी आहे त्याविषयी माहिती पोहोचवतो. चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये करायचं आहेत रन्स. 19 धावांची आवश्यकता आणखीन आहे. नेक्स्ट बॉल खेचून मारला ऑन साइडला, फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. बॉल फील्ड होतोय, थ्रो येतोय आणि 2 धावा इझिली मिळतील. थ्रो थोडा खराब आला. ऑन द स्टंप ॲक्युरेट थ्रो असता तर रनआउटची शक्यता होऊ शकली असती, बट 2 येत आहेत. बट समीकरण जर आपण पाहिलं अजूनही मी म्हणेन मॅच भरपूर बाकी आहे, कारण चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचा 17 धावा. म्हणजे त्या 8 चेंडूंपैकी किमान 2 चेंडूंना बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं आणि हे कार्य जर करू शकले तर हा सामना मी म्हणेन पारवाडी टीमचा बाजूला झुकेल. बॅट्सीकडा बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डर, बॉल फील्ड झाला आणि त्यात नंतर जर आपण पाहिलं तर एकंदरीत असं वाटलं की बॉलला स्टॉप केलं, बट त्यानंतर बॅकअपला खेळाडू आले, त्यांनी हा बॉल उचलला फेकला, तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. एकंदरीत गेले 3 चेंडू 3 डबल आला आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. धाव फळक 30 आणि चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायचं 15 धावा. एक बाउंड्री हवी आहे. गती कमी केली आणि येतोय हा डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा क्रेज. सहा मध्ये आता 15 करायच्यात. 6 चेंडू शिल्लक, 15 धावेंची आवश्यकता. दुसरा फेरीतील पहिला सामना आपण पाहत आहोत आजच्या या 5व्या दिवसामधला. येस चेक. प्रत्येक षटकाला 200 रुपयाचा कॅश प्राइज आला गेला कल्पेजी डिंगोरे दादांच्या माध्यमातून. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी प्रत्येक षटकाला 200 रुपये. ओर टू कॉम्बॉक्स विशाल सर. आणि संपूर्ण डिंगोरे खानदानच फार दिलदार आहे, यात मात्र काही शंका नाही आहे. क्रिकेट प्रेमी हे खानदान, कारण पाहिलं गेलं तर गोटेगर गावचं ग्रामीण क्रिकेट, त्यामध्ये डिंगोरे हे नाव ऐकताच गणेश डिंगोरे हे नाव मुखामध्ये येतं. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करायचं होतं, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येता शॉर्ट थर्डला, कॅच पकडली जाईल. आता समीकरण आणखीन अवघड, कारण 5 चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये आता करायचं 15 धावा. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत लॉंग ऑनचे, आखेत उपस्थित, कॅच पकडली जाईल. आणि आता असं वाटतंय की समीकरण फार अवघड झालं, कारण आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये करायच्यात 15 धावा. एकंदरीत ही गोष्ट तर राखली की सुरुवात इतकी चांगली झाली, 3 ओव्हरमध्ये फक्त 25 करायचं होतं आणि त्यात नंतर पूर्णपणे टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर कोलॅप्स, रेग्युलर इंटरव्हल्स वरती विकेट गेले आणि एकाही बॅटरने हा नाही विचार केला की 25 बनवण्याकरिता मोठ्या फटक्यांची आवश्यकता नव्हती, तर क्रीजवरती उभं राहण्याची आवश्यकता होती. तो विचार जर एखाद्या बॅटरने केला असता तर मी म्हणे की इझिली पारवाडी टीम या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने गेली असती. पण आता तेच समीकरण जे 18 मध्ये 25 होतं, ते समीकरण आता 4 मध्ये 15 पर्यंत येऊन पोहोचलं. चार मध्ये 15 राऊंड द विकेट. आता देखील मिस्टामिंग, आता देखील बॉल हवेमध्ये आहे,
फिल्डर येतात, हॅट्रिक बॉल होता. कॅच पकडली असती तर हॅट्रिक झाली असती, बट कॅच झाली ड्रॉप आणि सिंगल कंप्लीट. 3 चेंडू शिल्लक, 3 मध्ये करायचं 14 धावा. 3-14चं समीकरण या मॅच मध्ये उरलं. मी याआधीही सांगितलं की बघा, क्रिकेट इज अ टीम गेम. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एखाद्या खेळाडूच्या चांगल्या खेळाच्या जोरावरती तुम्ही एखादी मॅच जिंकू शकता, 2 मॅच जिंकू शकता, बट स्पर्धा गाजवायची आहे तर सर्वांचा परफॉर्मन्स मॅटर करेल. बघा, प्रत्येकी मॅचमध्ये बॅटिंगमध्ये तेजसच खेळेल असं नाही आहे. इतरही बॅट्समन्स आहेत, त्यांची देखील जबाबदारी बनत होती. आता देखील मिस्टामिंग हवेमध्ये कव्हरला फिल्डर आहेत आणि आता देखील कॅच ड्रॉप. आणि तोपर्यंत कंप्लीट झाला या 2 धावा. आता 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये करायचं 12. 2-12चं समीकरण या मॅच मध्ये उरलंय. स्टील मी म्हणेन सामना संपला नाहीये. 2 चांगले फटके जरी इथे येतात तरी सुद्धा इथे बाजी मारू शकते टीम पारवाडी. आणि मी हेच म्हणेन की जे झालंय ते आता बाजूला ठेवावं लागेल. 2 मध्ये 12 कशा प्रकारे बनतील त्याचा विचार करणं गरजेचं. 2 चांगले फटके, 70-70चे चेंडू आहेत, लगातो 6 आणि 2 प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट जर स्ट्रोक खेळतात तर हे पॉसिबल आहे. फुल लेंथ फ्लॅट डाऊन द ग्राउंड. फिल्डर धावतात बट बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार येतो. म्हणजे आता 1 मध्ये करायचं 8 धावा. एक मध्ये 8. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल येतोय डॉट आणि अशा प्रकारे सामना समाप्त. अवघ्या 7 धावेंनी ही बाजी इथे मारली टीम उंबरमाळी टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम पारवाडी. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. बॅटिंग करत असताना रन्स बनवल्या 10 आणि बॉलिंग करत